नमस्कार, ईट मराठी स्टाईलमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत शेवग्याची काळ्या मसाल्याची रस्सा भाजी। त्यासाठी शेंगा कट करून घ्यायची आहे आणि वरची जाडसर साल काढून घ्यायची आहे। शेवग्याच्या वाटणासाठी आपण फक्त खडे मसाले यूज करणार आहोत। त्यासाठी आपल्याला भाजलेला कांदा, खोबरं, मिरची, लसूण आणि अद्रक घ्यायचे आहे। 2-3 काजू, खसखस आणि धनी व सर्व खडे मसाले आपल्याला तव्यावरती तेल टाकून भाजून घ्यायचे आहेत। सर्व मसाला कमी गॅसवरती परतून घ्यायचा आहे आणि मिक्सरमध्ये बारीक वाटण करून घ्यायचं आहे। यामध्ये आपण कुठलेही बाहेरचा मसाला न वापरता फक्त खडे मसाल्यांचाच यूज केलाय, त्यामुळे भाजीला खूप ऑथेंटिक टेस्ट येते। नक्की ट्राय करून बघा या वाटणामधील शेवगा रस्सा भाजी। भाजलेला कांदाही छान परतून घ्यायचा आहे, त्याचबरोबर मिरचीही मस्त परतून घेऊया। आता हा सर्व परतलेला मसाला मिक्सरमध्ये कोथिंबीर घालून बारीक वाटण करून घेऊया। शेवग्याच्या शेंगा पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत। ही भाजी आपण कुकरमध्ये करणार आहोत, त्यामुळे कुकरमध्ये तेल घालून शेंगा मस्त परतवून घ्यायच्या आहेत। शेंगा परतल्या, आता आपण त्या काढून घेऊयात। त्याच तेलामध्ये आपण वाटलेले बारीक वाटण तेल सुटेपर्यंत मस्त परतवून घ्यायचे आहे। त्यामध्ये आपल्याला मीठ व थोडीशी हळद घालून घ्यायची आहे। कुकरमध्ये केल्यामुळे शेंगा खूप झटपट होता आणि शेंगाचा अर्क त्या भाजीमध्ये उतरतो, त्यामुळे भाजीची टेस्ट खूप भारी लागते। मसाला छान परतला आहे, आता शेंगा त्यामध्ये ॲड करायच्या आहेत आणि मसाल्यासोबत मस्त परतवून घ्यायच्या आहेत। त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून गरम पाणी ॲड करायचं आहे। पाणी ॲड करून आपण कुकरचं झाकण लावून 2 शिट्ट्या घ्यायच्या आहेत। दुसरी शिट्टी झाल्यानंतर लगेच गॅस बंद करायचा आहे। कुकरमध्ये भाजीला छान तरी येते आणि बघा आपली झणझणीत शेवगा रस्सा भाजी तयार आहे। ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा पुढील रेसिपी कोणती बघायला आवडेल।